नमस्कार, मी सीमा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर हिवाळ्यात पावटे खूप येतात. पावट्याची भाजी बऱ्याच प्रकारे बनवली जाते. तर मी कोणत्या प्रकारे बनवते ते आपण पाहूयात. तर इथं फ्रेश पावटे आणलेले होते बघा. अर्धा किलो पावटे आणले होते, त्यातनं पावशेर निघाले आहेत. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. वाटणासाठी इथं मी सुके खोबरे घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला पातळ असं चिरून घ्यायचं, म्हणजे काय होतं वाटणात लगेच बारीक होतं. 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलं आहे, साली काढून एकदम स्वच्छ केलेलं आहे. लसूण घेतलेला आहे थोडा आणि कोथिंबीर. आपल्याला ह्या चारयाचं वाटण बनवायचं आहे. ह्या वाटणामुळं भाजी खूप छान होते आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते. अशा प्रकारे वाटण बारीक करून घ्यायचं आहे बघा. तर आता इथे बघा मी एक कांदा आणि टॅमॅटो घेतलेले, मोठा एक कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा एकदम बारीक चिरलेला आहे आणि टॅमॅटो पण बारीक चिरलेला आहे. हे वाटण आहे ना, तुम्ही आमटीला इतर कोणत्या दुसऱ्या भाज्यांनासुद्धा घालू शकताय. आमटीलासुद्धा खूप छान चव येते या वाटणामुळं. आता इथं कढई गरम करायला ठेवली होती, त्यात तेल घातलं 1 ते 1.5 पळी. तुम्हाला तेलाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार घाला. तेल गरम झालं की त्यात मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की मगच जिरे घालायचे आणि लगेच त्याच्यावर कढीपत्ता घालायचा, जिऱ्यांचा कलर चेंज झाला की. आणि त्याच्यात कांदा घालायचा, 2 मिनटं परतून घ्यायचा आणि आपल्याला ह्याच्यावर लगेचच टॅमॅटो घालायचा आहे. कारण कांदा आणि टॅमॅटो दोन्ही ओलं असतं, दोन्ही एकदमच सॉफ्ट होऊन जातं. आता हे चांगलं परतून घ्यायचं. कांदा टॅमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला गॅसची आच मीडियम ते स्लोच्या दरम्यान ठेवायची. जास्त वाढवली तर सगळं जळून जातं. नंतर त्याच्यात परतलं की कांदा टॅमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर आपण हे वाटण बनवलं होतं ना, ते वाटण त्याच्यात घालून घ्यायचं. वाटणसुद्धा छान परतून घ्यायचं तेलात, म्हणजे वाटणाचा पण भाजीत छान सुगंध येतो आणि चवसुद्धा खूप छान उतरते. चांगलं परतून घ्यायचं, गॅस कमीच ठेवून, म्हणजे जळणार नाही वाटण इथे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार. इथं माझा छोटाच चमचा आहे म्हणून 1 चमचा घातला आहे. तुम्ही अंदाजाने घाला. आणि अर्धा चमचा हळद घालायची. हळद आणि मीठ घातलं का नाही फोडणीच्या ह्याच्यात की चव पण चांगली होते आणि लगेचच सॉफ्ट होतं टॅमॅटो आणि कांदा. आता चांगलं परतून घ्यायचं, असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा. तेल साईडला सुटलेलं आहे, म्हणजे छान परतलं गेलेलं आहे कांदा टॅमॅटो मसाला. इथं मी घरगुती कांदा मसाला 1 चमचा घातलेला आहे. 1 चमचा धना पावडर घातलेले आहे आणि घरगुती सुगंधी गरम मसाला मी अर्धा चमचा घातलेला आहे. तुम्हाला दुसरा कोणता मसाला वापरायचा असला तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हे तिखट मीठ घातल्यानंतर चांगलं याच्यात परतून घेतलं की त्याच्यावर पावटे स्वच्छ धुवून घालायचे आहेत. आणि पावटे घातल्यानंतर आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं. असं परतली का नाही भाजी पाणी न वतता की त्याची खूप छान चव येते. एक वेगळीच छान अशी चव असते, म्हणून असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं मसाल्यात बघा. एकदम मस्त लागतं. आपण गॅसची आच कमीच ठेवलेली, त्याच्यामुळे वाटण वगैरे काही जळायची शक्यता नाही. आणि इथं बघा मी पोह्याचा 1च चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. कारण आपण वाटण इथे घातलेलं आहे, छान असा दाटसरपणा भाजीला येणार आहे. त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट जास्त घालायची काही गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर इथं मी पाणी ओतलेलं आहे, 1 मोठा ग्लास पाणी ओतले. कारण तुम्हाला जर भाजी पातळ ठेवायची असली तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता. लपतपी ठेवायची असली तरीसुद्धा पाणी अंदाजे घाला. तर इथं मी प्रमाणातच लपतपी अशी भाजी करते, त्याच्यामुळे मी पाणीसुद्धा प्रमाणात घातले. आणि झाकण एकदम पॅक ठेवलं का नाही गॅस कमी करून की भाजी पटकन शिजते. वाफेवर लगेचच पावटे छान वाफरले जातात आणि शिजतात. तुम्हाला हवा असल्यास, तुम्हाला जर अगदी उशीर होत असेल ना, तर तुम्ही कुकरलासुद्धा शिट्ट्या काढू शकता. ही भाजी खूप छान होते आणि एकदम चवदार होते आणि वाटणसुद्धा खूप छान आहे. तुम्ही कोणत्याही भाज्यांना वापरू शकता. माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.